हाय, हॅलो. ॲज आय प्रॉमिस, तर मी आज तुमच्यासाठी अजून एका वेगळ्या धाटणीच्या, वेगळ्या विषयाच्या नाटकावर व्हिडिओ करण्यासाठी किंवा गप्पा मारण्यासाठी आलेली आहे. तर आपण नुकतंच भूमिका या नाटकाविषयी बोललो. तर आज आपण बोलणार आहोत विजय तेंडुलकर लिखित सखाराम बाइंडर या नाटकाविषयी. आता तुम्ही मला म्हणाल की सखाराम बाइंडर नाटक हे तर जुनं आहे, काही लोकांनी तुमच्यापैकी ते बघितलंही असेल. एक्झॅक्टली, बघितलं तर प्रत्येकानेच असेल. जवळपास 90% लोकांनी बघितलं असेल. पण मी जे परवा नाटक पाहिलं आयुष्यातलं पहिल्यांदा तेंडुलकरांचं, म्हणजे आता तुम्ही मला तितकं बघायला गेलं तर थोडंफार ओळखता की मी नाट्यशास्त्र करते, मी नाटक शिकते, मला नाटकच आवडतं, नाटकाची अनेक पुस्तकं वाचली. पण पुस्तकात जेवढं तेंडुलकरांच्या लिखाणाविषयी वाचून मला सुन्न व्हायला झालं नाही, तेवढं जास्त किंवा तेवढा जास्त इम्पॅक्ट माझ्यावरती लाईव्ह रंगमंचावर सखाराम बाइंडर साकारलेलं बघितल्यानंतर झाला. आता यूट्यूबला मी सखाराम बाइंडर बघितलं नव्हतं का, तर ऑब्व्हियसली बघितलं होतं. पण यूट्यूबचं सखाराम बाइंडर, वाचलेलं सखाराम बाइंडर आणि प्रत्यक्षात लाईव्ह रंगमंचावर सादर होतानाचं सखाराम बाइंडर हे बघणं, यात फार आणि जमीन आसमानाचा फरक आहे. म्हणजे तिथे घडणारे ते सीन्स असतील, त्याच्यावरचे जे लाईट्स आहेत, त्या लाईटमध्ये उत्कृष्टरित्या काम केलेलं आहे. म्हणजे एखादा असा थोडासा हिंसक सीन दाखवायचा आहे, ॲक्च्युली हिंसक सीन्सच आहेत त्याच्यात बऱ्यापैकी. तर तो जो हिंसक सीन दाखवायचा त्याला असा मस्त प्रखर लाल रंगाचा लाईट टाकलेला आहे. काही काही वेळेला मध्येच निळा लाईट येतो, मध्येच अक्षरशः जनरलवर चालू होतं. ते जनरल चालू झालं की अचानक अंधार, म्हणून मग सगळा काळोख केला जातो. एखादा दुसरा कुठला तरी लाईट होतो की ज्याच्यावरून इम्पॅक्ट येतो की अरे हे रात्र झाली आहे बाबा. किंवा अशा सगळ्या गोष्टी त्याच्यात इतक्या छान दाखवलेल्या आहेत. ते म्युझिक, त्या पद्धतीने ती चिली मोडायची पद्धत, ते सयाजी शिंदे यांनी वाजवलेली पखवाज, मृदुंग, ढोलकी, जे काही असेल ते ते इतकं सुंदर साकारलेलं आहे. आणि ते नाटक माझ्या अत्यंत हृदयाला जाऊन भिडलं. म्हणजे आपण तुम्हाला माहिती आहे की तेंडुलकरांचं लिखाण म्हणजे माणसाने जे कृत्रिमतेचे सगळे मुखवटे घातलेत आपल्या चेहऱ्यावर, की नाही मी असाच आहे, मी सोज्वळच आहे, मी हेच आहे, मी तेच आहे, मी असल्या कुठल्या गोष्टीत सहभागी नसतो, नाही बाबा हिंसा अजिबात नाही, मी अहिंसेच्या मार्गाने चालणार आहे. हे जे काही खोटे आपण बुरखे पांघरलेले असतात आपल्या चेहऱ्यावर, ते बुरखे टराटरा पाडण्याचं काम विजय तेंडुलकरांनी त्यांच्या प्रत्येक नाटकातनं केलेलं आहे. आणि थोडक्यात माणसाच्या अंतरंगात शिरून त्याच्या कातडीच्या आतल्या माणसाचा अभ्यास करणं म्हणजे कोण, तर विजय तेंडुलकर. मी अगदीच नुकतीच माझी आत्ता परीक्षा झाली, त्या परीक्षेत विजय तेंडुलकरांच्या लेखनशैलीवरती प्रश्न आला होता. तेव्हाही मी छान प्रश्न उत्तर त्या ह्याचं वगैरे सगळं लिहिलं व्यवस्थित. सगळी त्यांची नाटकं लिहिली, काही काही नाटकांचे प्लॉट्स लिहिले, सगळं. अगदी मला प्रोजेक्ट जो करायचा होता तो त्यांच्या कन्यादान नाटकावरही मी केला. पण द फॅक्ट इज की एखादं नाटक वाचणं आणि ते रंगमंचावर सादर होताना बघणं, यात फार फरक आहे. आणि आय रिअली टेल यू, अभिजित झुंजारराव यांनी ते अतिशय उत्कृष्टरित्या दिग्दर्शन केलेलं आहे. सयाजी शिंदे यांनी त्याच्यात उत्कृष्टरित्या काम केलेलं आहे. आणि त्या ज्या दोन्ही नटी आहेत त्यांनी सुद्धा ते काम अगदी तोडीस तोड केलेलं आहे. आणि ते नाटक बघून जेव्हा कर्टन पडतो त्यावेळी माणूस आतनं कुठून तरी सुन्न झालेला असतो. मी 5 मिनटं बधीर होते. आणि त्या नाटकाने माझ्यासाठी इतक्या वरच्या लेवलच्या आवडीचा उच्चांक गाठला आहे की ते नाटक पुन्हा जरी आलं रंगभूमीवर तरी मी ते पुन्हा पुन्हा बघायला तयार आहे. कारण ते वेळोवेळी आणि मला शिकण्यासाठी उत्तम आहे. त्यातल्या काही गोष्टी इतक्या सुंदर केलेल्या आहेत की त्या आपण इमॅजिन करू शकत नाही. आपल्याला वाटतं अरे लागेल हळू, पण नाही. त्या हुबेहूब आणि अक्षरशः कुठलंही 2 मिनिटात, असं फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये असं करायच्या ह्याच्यात ते पटकन होऊन जातं. आणि आपल्याला हे वाटतं अरे हे कसं केलंय एवढं अवघड. हे सगळं या नाटकातून शिकण्यासाठी आहे. त्यांचं नेपथ्य म्हणू नका किंवा त्यांची प्रकाश योजना म्हणू नका, ॲक्टिंग म्हणू नका, दिग्दर्शन, लेखन, सगळं थोडं आहे. पार्श्वसंगीत तर ऐकून 1 मिनिटासाठी काटा येतो अंगावर. सो असं हे नाटक रंगभूमीवरती सध्या गाजतंय. खूप वर्षानंतर
हे बघायला मिळतं. त्यामुळे तेंडुलकर शैलीतली जी नाटकं आहेत, ती शैलीतली सगळी नाटकं तुम्ही लवकरात लवकर जाऊन रंगभूमीवरती बघा. कारण प्रेक्षकांसाठी ही एक नवी कोरी पर्वणी आहे, एवढं मात्र नक्की. सो भेटू पुन्हा नव्या व्हिडिओत पुढच्या कुठल्या तरी नवीन विषयासह. तोपर्यंत मी चालली आहे आत्ता तेंडुलकरांचं दुसरं नाटक वाचायला. ओके, बाय बाय.